आज खूप सारी कामं होती. हेअरस्टाईल आता करत बसायची मला गरज नाही आहे. जेव्हापासून हेअर ट्रीटमेंट केले, प्रॉपर फक्त विंचरते आणि सोडून देते केस. त्यामुळे वेळ खूप वाचतो माझा. टिकली लावली, तयार झाली आणि आज मी आणि सचिन थोडंसं घरातलंच सामान काही आणायचं आहे, ते आणण्यासाठी बाहेर जाणार आहोत. तर दोघांनीही तयार होऊन बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यात. आता ही इंडस व्हॅलीचे कढाई आणि हे आलं होतं माझ्याकडे पॅन, तर तेही मी अनबॉक्सिंग करून ठेवलं. त्यानंतर टेलरकडे गेले. भावाचं लग्न आहे, त्याच्यामुळे मग काही ब्लाऊज शिवायचे होते आणि वेळ होत होता, तर ते देऊन आले. त्यानंतर सचिन पुढे गेले होते, एका शॉपमध्ये जाऊन थांबलेले. मग मीही तिथे गेले. आता हा कांजूरचा आमचा रस्ता आहे, बऱ्यापैकी क्लीन आहे. त्यानंतर तिथे आम्हाला एक स्टूल घ्यायचं होतं आणि कचऱ्याचा डब्बा. सचिन एवढं निरखून पारखून घेतात ना, कधी कधी मी ओरडते, चला आता बास झालं म्हणून. मी बजाजचं हे टोस्टरसुद्धा बघितलं, घ्यायचं होतं, पण काही कारणास्तव मी नाही घेतलं. म्हटलं राहू दे, नंतर घेऊयात. मला थोडंसं अजून फीचर्स वेगळ्या पद्धतीचं पाहिजे होतं, सर्च करून घेईन म्हटलं. त्यानंतर पाणीपुरी खायचा मूड झाला, मग पाणीपुरी थोडीशी खाल्ली. घरी आले, मास्क लावला होता चेहऱ्यावरती. आरवला मी जे हे गिफ्ट दिलेलं आहे, तर हे चिल्ड्रन्स डेचं भगवद्गीता मी गिफ्ट दिले त्याला, जे पाहिजे होता. तुला दाखवू काय असते. भारी गोष्ट आहे. दरवर्षी चिल्ड्रन्स डेला सचिनच्या ऑफिसमधून आरवसाठी गिफ्ट येतं. तर ह्यावेळी हॅमलेसचं हे गिफ्ट आलं होतं आणि खूप आवडलं त्याला. तो मला दाखवत होता. आजकालच्या मुलांना काय काय गोष्टी माहीत आहेत, बापरे बाप. सचिनने मलासुद्धा एक गिफ्ट आणलं होतं चिल्ड्रन्स डेचं. तर हे अशा क्लिप्स ज्या मी राजनंदिनीला देणार आहे आता. त्यानंतर मी थोडासा स्टीम घेतला आणि त्याच्यानंतर मी स्किनचा एक जो मास्क आहे, कोलॅजन मास्क, तो चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे. हे पोर्स जे आहेत ना, ते टाईट करायला मदत करतं. त्यासोबतच स्किनसुद्धा खूप युथफुल दिसते. मला अनुभव आलेला आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे वापरूयात. मंथली किंवा वीकली मी हे वापरते, जेव्हा मला कधी आठवण येईल. पण याचा रिझल्ट अमेझिंग आहे. फक्त चेहऱ्यावरती लावताना खूप कसरत करावी लागते, कारण हे खूप स्लिपरी मास्क आहे. त्यामुळे एक 10 मिनटं असंच आडवं पडून चेहऱ्यावरती लावलं तर ते प्रॉपर बसतं. एकदा चेहऱ्यावरती बसतं ना की ओव्हरनाईट हे ठेवायचं. ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ते कोलॅजन जे आहे ते ॲब्झॉर्ब होत राहतं. नेक्स्ट डे चेहरा खूप टाईट फील करतो. उठल्या उठल्या मी तो मास्क काढलेला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात, खूप छान अनुभव आहे माझा. टॅग केलेला आहे प्रोडक्ट, त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका. त्यानंतर चंद्रमा कलेक्शनमधली ही सुंदर अशी प्युअर बनारसी जॉर्जेट साडी जी आहे, तर ती मी नेसून बघितली. बघूया म्हटलं कसं व्यवस्थित दिसते की नाही, कपडा कसा आलेला आहे. कारण नेहमी साड्या मी ज्या कोणतं नवीन कलेक्शन काढते तर ते पहिल्यांदा मागवून घेते, ते बघते व्यवस्थित बसते की, त्याच्यानंतरच त्याचं शूट करून मग बाकीचे सगळ्या कलर्स वगैरे ह्या गोष्टी करते. सो मला हे खूप आवडलं. ॲक्च्युअलमध्ये सुंदर दिसत होती. मी सई ताम्हणकर जे आहे तिचा हा एक फोटो पाहिला होता, त्याच्यामुळे मला वाटलं की अशा पद्धतीने आपण बनवता येते का, बघूया. तशी मी बनवून घेतली. सो चांगली आहे आणि हे तुम्हाला मिळून जाईल चंद्रमाच्या माझ्या पेजवरती, ज्याचे डिटेल्स मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.